मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 30व्या भागात मी निलिमा टुल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. काही दिवसापूर्वी माझ्या ह्याच्यातनं काही फोटो गेलेत, मी तुम्हाला बोलले ना, तर ते मिस्टरांच्या फोनमध्ये मला मिळाले. तर मिस्टर त्यांचे व्हिडिओ डिलीट करत होते, त्याच्यात माझे सगळे फोटो आणि व्हिडिओ डिलीट झाले. मी इतकी अपसेट झाले की आता काय व्हिडिओ करताना नुसतं बोलायचंच, फोटो नाहीत, व्हिडिओ नाहीत, काय करायचं. माझा चेहरा बघून मुलगा म्हणाला, बघतो मी, प्रयत्न करतो. त्यांनी ट्रॅशमध्ये गेलेले सुद्धा फोटो काढले. मला आधीच सांगितलं होतं, फार आशा ठेवू नकोस, पण व्हिडिओ नाही मिळाले. फोटो काढले त्यांनी सगळे. एक तर त्याचा नवीन जॉब, त्याच्यात माझा हा त्रास काढलं त्यांनी. फोटो काढले तरी माझा चेहरा पडलेलाच, व्हिडिओ नाहीत ना. काय करावं कळेना. दत्तगुरूंना म्हटलं, आताच मी गुरुचरित्राचं 3 दिवसाचं पारायण केलं, त्याच्या काही अनुभूती द्यायची, काही बक्षीस द्यायचं, ते राहिलं बाजूला, आणि तुम्ही माझे फोटो आणि व्हिडिओ सगळे घालवलेत. मिस्टरांनी पण काही मुद्दाम नाही केलं ना, पण झालं. आता काय करायचं. 4-5 दिवस म्हणजे खूप खराब गेले. खरं तर माझे मॅमथ लेकला अजून 2 व्हिडिओ तयार होते, ते नुसतेच टाकायचे होते यूट्यूबला, पण मला काही मूडच येईना, काही करावंसंच वाटेना. काय त्यांची करुणा भाकली, अजून काय करणार. मग माझा मुलगा म्हणजे मंदार आणि सून म्हणजे अश्लेषा. तर अश्लेषाने विचारलं की काम झालं का, मंदारने केलं का तुमचं. तर म्हटलं नाही गो. त्याने फोटो काढले, व्हिडिओ एकसुद्धा नाही आहे. तर ती म्हणाली ठीक आहे, मी बघते म्हणाली. आणि 5 मिनिटात 100-125 फोटो आणि व्हिडिओ तिने मला पाठवून दिले की हो. मी म्हटलं माझं पोरगं एवढं 2-3 दिवस झुंजते ट्रॅशमधनं काढायला, आणि त्यात व्हिडिओ पण होते तिने पाठवले त्याच्यात, तू कसे काढले पटकन. तर त्याचं झालं असं, मी रोजच्या रोज फोटो आणि व्हिडिओ मिस्टरांना पाठवायचे, आणि त्यातले त्यांना बरे वाटतील किंवा योग्य वाटतील ते पुढे मुलाला आणि सुनेला पाठवायचे. तर ते तिचे 2 वर्षापूर्वीचे सेव्ह केलेले होते, म्हणून मला मिळाले. ते सुद्धा 100% नाहीच आहेत, 80-90% असतील, पण ठीक आहे. समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग. मला आज उत्साह आला व्हिडिओ करण्यासाठी. तसेही माझ्याकडे गडरवासचे फोटो नाही आहेत. काही ठिकाणी आपण संध्याकाळी पोचतो, अंधार लवकर होतो, आणि सकाळी उठून निघून जातो, तेवढा सूर्यप्रकाश नसतो. तसेच त्या श्वानाचे मला फोटो काढायचे होते, पण तो आमच्यापासून सुरक्षित अंतर ठेवूनच बसायचा. मी अगदी झूम केले ना आणि फोटो काढायला लागले की तो 4 पावलं पुढे जाऊन बसायचा. म्हटलं ठीक आहे, पुढे काढू. म्हणजे शेवटी त्या डोंगरावरनं तो वर गेला, मागे बघत बघतच गेला, ही वेडी लोक येत आहेत का नाही, का परत जात आहेत चुकीच्या रस्त्याने. तो वर ढिगाऱ्यावर गेला, तिकडेच आश्रमासाठी जायचं होतं. तसं आम्ही पण वर पोचलो. वर पोचल्यानंतर पायवाट होते. मी म्हटलं पर्समधनं आपण आता मोबाईल काढावा आणि त्याचा फोटो काढावा श्वानाचा. गुल, तो कुठे गुप्त झाला कळलंच नाही आम्हाला. म्हणजे दत्तगुरूंना आम्हाला रस्ता दाखवायचा होता, पण त्याचा पुरावा ठेवायचा नव्हता. ठीक आहे, त्यांची मर्जी. तिकडे वर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की थोडं तुम्ही वरून गेलात खेडेगावातून तर इछावर नावाचं गाव आहे, आणि तिथे पांडवांनी बसवलेलं महादेवाचं लिंग आहे, आणि काही त्या मंदिराचे पण अवशेष आहेत, ते तुम्ही जरूर बघा. ठीक आहे म्हटलं. आम्ही गेलो. खूप छान कोरीव काम आहे, सुंदर आहेत मूर्ती. पूर्वीच्या वैभवशाली परंपराची साक्ष ते देत होते, आणि सगळं छिन्न बिच्छिन्न भग्नावशेष राहिले होते. तरीसुद्धा गावातल्या लोकांनी ते जपून ठेवले होते. आणि पहिलं मंदिर पडलं का पाडलं मैया जाणे, तर त्यांनी दुसरं मंदिर बाजूलाच बांधलं, आणि त्याचं आम्ही दर्शन घेतलं. कशी एक एक लोकं असतात ना. आपला हा
सांस्कृतिक ठेवा आहे. गेला, काय करणार, काळाच्या ओघात. मुद्दाम आम्ही ते बघण्यासाठी वर आलो होतो. हे अवशेष बघा सगळे तोडफोड करून कसे ठेवलेले आहेत. ग्रामस्थांनी पुन्हा नवीन बनवलेले आहे सगळीकडे बघा. आधी इथे इथे हो त्यावेळी दाखवत. मुस्लिम शासनकर्त्यांनी सगळं तोडफोड केलेलं आहे. अतिशय सुंदर पुरातन काळाचं पांडवांच्या ह्याच्यातलं आहे. हो दाखवत. दाखवते अजून दाखवते तोडफोड केलेल्या मूर्ती. म्हणा ना काहीतरी प्राचीन किती जुनं आणि पुरातन, काय कोरीव काम आहे बघायच्यावरती. वाईट वाटतं बघून. या लोकांनी मग आता नवीन मंदिर बनवलं आहे, त्याचा मी आधी फोटो टाकला होता. पण यांनी अवशेष जपून ठेवलेले आहेत नर्मदा. तिथून आलो आम्ही पुन्हा तटावरती मैयेच्या कडेकडेने. मैयेच्या कडेने जायला खूप छान वाटतं. किनाऱ्याने तिचं नाव घेत आणि तिचं दर्शन घेत छान वाटतं. पण दर्शन कसं घ्यायचं, थांबून घ्यायचं. तुम्ही जर चालत घेतलं तर काही खरं नाही. त्याच्यानंतर या सगळ्यांना चहा हवा होता. मग वर केतुधान म्हणून एक आश्रम होता, चढावर प्या चहा. तिथे मैयाचं आणि शनिदेवाचं मंदिर होतं. शनिदेवाचे मंदिर पण इथे खूप कमी दिसतात. त्यांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा खाली उतरलो. थोडंसंच गेलो 5-10 मिनिट, तर तिथे आम्हाला सापाची कातडी अशी पसरलेली दिसली. खरं तर त्याच्या आधी पण दिसली होती, पण त्याचा फोटो बरोबर नाही आला. आता बघा कसं वाटतंय तुम्हाला. ही सापाची कातडी आहे. मागच्या वेळेचा फोटो नीट नव्हता आला, सोडलेले त्याने. दिसली त्यामध्ये. थोडासा परत वर रस्ता होता खेडेगावातनं. वर पण काही कमी नव्हतं. अशी मोठी खडी नाहीच म्हणता येणार, दगड टोकदार पूर्ण रस्त्यावर होते. आम्ही बघितलं तर खालच्या लोकांची पण हालत काही वेगळी नव्हती. ते चपलेतनं एवढे दगड टोचत होते ना की कडेला पायवाट आहे का शोधून जायला लागत होतं. मग पायवाट नव्हतीच. आता रस्ता करायचा नाही तर नुसती खडी कशाला टाकून ठेवायची, पण ठेवली. इतके चालून ना पाय थकवून गेले एकदम. कधी एकदा आश्रम येतो असं वाटायला लागलं. त्याच्यानंतर खडी संपली आणि सालागंज नावाचं गाव आलं. तिथे एका साधूनी परिक्रमा पूर्ण झाली म्हणून भंडारा ठेवला होता. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांना पकडून जेवायला बसवत होते. आम्हाला जेवायचं नव्हतं, पण म्हटलं ज्याची परिक्रमा पूर्ण झाली त्या साधूचं दर्शन घ्यावं. आपली अजून पूर्ण नव्हती झाली ना, त्यांचे आशीर्वाद घ्यावा म्हणून आम्ही गेलो. जेवायला नाही म्हटल्यानंतर त्याने प्रत्येकाच्या हातात भरपूर प्रसाद दिला. म्हणाला तुम्ही पुढे जाऊन खा. आम्ही तर देणारच म्हणाले. ते घेतलं आणि पुढे चाललो. काही लोक मागे होते, काही पुढे होते. तर तिथे छानशी अशी कमान दिसली. पाय थकले होते सगळ्यांचेच त्या दगडांमध्ये चालून. तसं ताटावर पण चढ उतार वगैरे होताच उंच सखल. तर मी कमानीतनं आत गेले. त्यामुळे मैया तुम्ही जा, जरा बाई गेली तर वेगळं पडतं ना. मी आत गेले आणि चौकशी केली. तर धरमपुरी किंवा धरमपुरा अशा नावाचा आश्रम होता. त्याच्या पुढे बोरास गाव आहे आणि अलीकडे सालागंज आहे आणि फक्त या आश्रमाचा पत्ता धरमपुरा आहे. इथे धर्मराज युधिष्ठिरांनी यज्ञ केला होता. खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे. ऐस पैस आहे एकदम आश्रम. आणि कोणीच नव्हते तिथे काम करणारे 1-2 जण आणि आम्ही 6 जण एवढेच होते. बाकीचे पण मागवून आले ना. आम्ही त्यांना कळवलं की आम्ही अशा आश्रमात आहोत म्हणून. फक्त त्यांनी सांगितलं की तुम्हाला स्वयंपाक करून घ्यायला लागेल. तर मला कसंच झालं, कारण थकले होते. ठीक आहे पण करूयात.
नंतर असं कळलं की बोरासला जरी तुम्ही गेलात तरी तिथे 20-25 जणांचं करायला लागलं असतं. हे आम्हाला नंतर कळलं. मी आपला 8-10 जणांचा करायचा या ह्यानीच आतमध्ये गेलो. आम्हाला एक त्याने वेगळा हॉल दिला. हॉलच्या बाजूलाच तिथे गोठा होता. तिथले गाई म्हशी बघत होत्या. ते मारक्या म्हशीसारखं काय बघते असं आपण म्हणतो ना, तर ती म्हैस तशीच मारक्या तिच्यासारखं बघत होती आमच्याकडे. आले वाटतं ही लोक आता म्हणून. तिथे मंदिर आहेत बरीच. रामाचं आहे, मारुतीचं आहे, मैया तर असणारच. पारदेश्वर म्हणून मोठ्या महादेवाच्या मध्ये आतमध्ये त्याचं लिंग आहे आणि घाट आहे छान. एकंदर प्रसन्न वातावरण आहे. लोक धावत धावत बोरास आणि चौरासला का जातात आणि ते का राहत नाहीत मला प्रश्न पडला. ते इथे दर्शन घ्यायला सुद्धा येत नाहीत. त्यांना वाटत असेल प्रत्येक आश्रमात काय जायचं, पण हा खूप छान आश्रम आहे. मग त्या महाराजांनी आमची चौकशी केली कुठून आलात वगैरे. ते एवढे हसतमुख होते ना की ते बघूनच आम्हाला बरं वाटलं. शिरनोटा दूर झाला आमचा. तिथे मोठे महाराज होते, ते पण आले होते, पण नंतर लाईट गेले तर मी फोटो नाही काढला. तर काहीतरी बनवत होते तर फोडणी त्यांच्या डोळ्यात गेली आणि ते आंधळे झाले. म्हणून त्यांनी आता या दुसऱ्या तरुण महाराजांना आश्रम चालवायला दिला होता. तसे ते दिवसभरात एक चक्कर टाकतात. आले होते संध्याकाळी थोडा वेळ. मराठी म्हटलं, महाराष्ट्रातनं आलो म्हटलं की त्या महाराजांनी विचारलं मला की तुम्ही चितळे मैयाला ओळखता का. मला ओळखत नाही, पण परिक्रमा करण्यापूर्वी तिचे सगळे व्हिडिओ मी पाहिले होते. त्यांचा फोन नंबर असेल तर द्या. तर म्हटलं फोन नंबर यूट्यूबला मिळेल तुम्हाला, त्यांचे खूप व्हिडिओ आहेत. ते मला त्यांनी जेव्हा परिक्रमा केली ना तेव्हा मी पण त्यांच्यासोबत होतो, पण मी खूप लहान होतो आणि बारीक होतो. आता बघितलं तर त्या मला ओळखणार पण नाहीत. मी म्हटलं त्यांनी इथेच मैयाच्या ठिकाणी कुठेतरी आश्रम टाकलेला आहे, मला कळलं तर मी तुम्हाला कळवते म्हटलं. धरमपुराला आहोत. फक्त या आश्रमाचंच नाव धरमपूर आहे. आधीचं गाव आहे सालागंज आणि नंतरचं आहे बोरास. बोरासला राहण्यापेक्षा इथे राहणं खूपच प्रसन्न आणि आल्हाददायक आहे. खूप छान आश्रम आहे. प्रसन्न वाटते, शांत आहे, कोणी नाही. आम्ही फक्त 6 जण होतो, त्यामुळे कोणाची काही गर्दीच नाही. फक्त इथे जरा स्वयंपाक वगैरे करायला खूप लोक नाही आहेत, त्यामुळे त्यांना जरा मदत लागते. आम्हाला नाही करायला लागले. एखाद दुसरा जर माणूस आला तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर ग्रुप आला तर मग धरमपुरा धर्मराज युधिष्ठिरने इथे यज्ञ केला होता म्हणून याचं नाव धरमपूर आहे. अतिशय सुंदर आश्रम आहे. वर आतमध्ये महादेवाचं लिंग आहे, दाखवते मी सोडून. खूप सुंदर शांत, म्हणजे राहायला यावं इथे असा आश्रम आहे हा. आतमध्ये शिवलिंग आहे, शिवलिंगामध्ये शिवलिंग आहे आणि खूप मंदिर छान आहे. रामाचं देऊळ छान आहे. इथले लोक खूप छान आहेत. एकदम आदरातिथ्य करण्यामध्ये इथले महाराज एकदम चांगले आहेत. इथे त्यांची धुनी आहे. हे इथले महाराज आहेत, सध्या चालवतात. हे महाराज आहेत, एकदम हसतमुख आणि प्रसन्न, एकदम कोऑपरेटिव्ह आहेत. दक्षिणा दक्षिणा अभी क्या इतना सब दिया, अभी क्या है दक्षिणा से. इथे महादेवाचं मंदिर आहे. हे आपले रामराय खूप छान आहे, प्रसन्न आहे एकदम मूर्ती. आणि मारुतीराया बलभीमा शरण आलो मज द्या प्रेमा, हे मारुतीरायाचं आहे. आणि आश्रमाचं हे सुद्धा छान आहे. आम्हाला एक सेपरेट हॉल दिलेला आहे. गेटपासूनच सगळं चांगलं आहे, अतिशय छान आहे. मन प्रसन्न झालं. मी तर सांगेन बोरासला राहायच्या ऐवजी लोकांनी इथे येऊन राहावं आणि इथला आनंद घ्यावा. आणि मैयाचा घाट आहे, लगेच 4 थोडेसे पायऱ्या उतरल्या की मैयाचा घाट आहे. नर्मदे हर.
इथले महाराज अटल आखाड्याचे आहेत. त्र्यंबकेश्वरला शंभू पंचायती अटल आखाडा म्हणून आहे, त्याच्याशी हे संलग्न आहेत. मला असं कळलं की एकंदर 7 आखाडे आहेत आणि ही लोक कुंभमेळ्यात सुद्धा असतात. तिथले महाराज मला म्हणाले, तुम्ही महाराष्ट्रातले ना, त्र्यंबकेश्वरला गेलात तर त्या आमच्या आखाड्यात जा, माझा फोटो दाखवा आणि गेलो होतो म्हणून सांगा, फोन लावा तिथून. म्हटलं बरं, गेले तर मी लक्षात ठेवेन. त्यानंतर बोरास तर काय 1 किलोमीटर होतं, लगेचच आलं. दर्शन घेऊन फटाफट निघालो. आता जायचं होतं चौरासला. चौरासच्या आधी अंडिया लागलो. थोडा वेळ अंडिया आश्रमात थांबलो होतो. तिथे हे MP चे लोक म्हणाले, तुमचे काय अनुभव असतील तर सांगा, एकट्या आलात तर. ते मी तो चिखलात पडलेला प्रसंग सांगितला. तर भाऊ आणि ते गुलाबसिंग होते ना, त्यांच्या डोळ्यात पाणीच आलं. ते म्हणाले, आपण आधी भेटायला हवं होतं, आम्ही तुमच्याबरोबर आलो असतो. म्हटलं हे सगळं मैया ठरवते. एवढे 1.5 महिना परिक्रमा मी एकटीने केली, पण आता तुम्ही भेटलात की नाही, सगळं तिच्या मनावर असतं, आपल्या तर काही नसतं. आपण काही ठरवलं तरी आपण तसं करू शकत नाही. ठीक आहे, आता तरी तुमच्यासोबत मी आली ना, चांगलं झालं. शेतातील रस्त्यानेच अंडियाला पोचलो होतो. त्यानंतर चौरासला जायचं होतं. चौरासला आलेलो आहोत, तर मैयाचं दर्शन. आणि एक सुंदर झोपडी आहे बघा, कुटी आहे, छान दिसते. इथे आम्ही थोडं चहासाठी थांबलेलो आहोत. कुटी आतून पण दाखवते. चौरसची चमचमणारी धावणारी मैया. नर्मदेच्या पात्रात शेती आणि मैया. तो सुता लो, थोड़ी देर सुता तो थोड़ी नहीं धूप में बैठ जाओ. तटावरच शेतं लावलेली होती, त्याचा एवढा चिखल होत होता आणि चपलेला 2-2 किलोचा चिखल लागत होता, चालताच येत नव्हतं. बसा, थोडं कोरडं दिसलं तर बसा, चिखल काढा, पुन्हा चिखल लागला. 4-4 वेळा चिखल लागत होता. पूर्ण परिक्रमेत मला 2 गोष्टींची भीती वाटत होती, एक उतारावर आणि एक चिखलातून. असं वाटायचं पडले तर हाडबीड मोडलं तर काय करायचं, आणि दुसरं म्हणजे चप्पल तुटली तर काय करायचं. मी माझ्यासाठी पैसा खर्च करणार नव्हते ना, त्यात दोन्हीसाठी मला थोडी भीती वाटायची. चालले काढत काढत चिखल काढत काढत चालले. मध्ये एवढे मोठे मोठे खडक लागले ना, डोंगर लागले. हाच तो डोंगर आहे ज्याच्यावरनं मी भीत उतरले भाऊच्या साह्याने. एकदा तर डोंगरावरनं उडी मारून मी गेले. माझं पाऊलही मावणार नाही, एवढा मोठा नाही, एवढा छोटा रस्ता होता. बाकीची शेतकरी लोक होती, ती जायची आरामात. सगळे प्रॉब्लेम मलाच होते. अगदी भयावह होता रस्ता. मला जाम टेन्शन आलं की हा रस्ता कधी संपणार, किती वेळ असंच चालायचं, असं फार मला वाटायला लागलं. हा छानसा रस्ता. केवळ ते चालणं भाऊंमुळे निभावलं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. तिथून चालताना मैयेकडे बघताच येत नव्हतं. बघायचं असेल तर थांबा, मैयेला डोळे भरून बघा, मनात साठवा, मग चाला. मला मध्ये फोटो पण काढायचे असायचे, त्यामुळे मी अजूनच मागे राहायचे, पण भाऊ थांबायचे माझ्यासाठी. ह्या लोकांना काही फोटो बिटो काढायचे नसायचे. त्यामुळे मला वाटलं की मैयेचं दर्शन घ्यायचे आणि मग पुढे चालायचे. जर चालता चालता या अशा रस्त्यातनं तुम्ही मैयेकडे बघितलं
तर कपाळ मोक्ष ठरलेलाच आहे. तो टाळायचा असेल तर थांबून थांबून जा तुम्ही. या सर्व ह्याच्यामधनं महिलेच्या तटावरनं यात्रा तर आनंददायक होती, पण पाय खूप शिळून गेले, फारच दुखायला लागले. चाललो पुढचा आश्रम येईपर्यंत तरी चाललं पाहिजे ना. पुढे असं कळलं की केलकचला आश्रम आहे, पण तिथे शंभू नावाचे महाराज होते, त्यांचा स्वर्गवास झाला. तर परिक्रमेत मला वाटतं सोयर सुतक पाळतात, त्यामुळे आम्हाला तिथे जायचंच नव्हतं. शिवाय सालागंजच्या आधी मौनीबाई का आश्रम लागणार होता. आम्हाला आधीच कळलं की तो बंद आहे, त्यामुळे जाण्याचा काही प्रश्न नव्हता. आता चाललो होतो आम्ही हळूहळू. केलकचवरनं अनघोराकडे जायचं होतं. असं समजलं की अनघोराला एक मराठी महाराज आहेत, त्यामुळे मला उत्सुकता पण होती. आणि तो काहीतरी स्वामींचा मठ आहे असं समजलं, म्हणजे आपलेच ना स्वामी, त्यामुळे अजून आनंद झाला. तर आता इथे थांबूयात का आपण? अनघोरा पतया असं जे काही आहे ते सगळं आता आपण पुढच्या भागात बघूयात. तर आता थांबू मी. नर्मदे हर.